माझ्या आईजवळ मी बसलो होतो, माझ्या आईनं असं केलं, माझ्या आईनं तसं केलं, असं सांगत होते. त्यावेळेला ताई मी पडत एके दिवशी माझ्या आजीकडे गेलो. म्हटलं बाई, आम्ही बाई म्हणतो, बाई माझी माय कुठे? माझी आजी ढोरासारखी रडली. सांगू, माझी आजी अजून नवं लुगडं घालत नाही. माझा लेक मेला, माझी सून मेली ना, मी नवीन कपडे घालून फिरू शकत नाही. ही संस्कृती होती आपली. पळत गेलो. आई, म्हटलं बाई कुठे ग माझी आई? आई कुठे? सांग ना आई कुठे? मला सुद्धा आईजवळ झोपायचंय ग. सांग ना आई. आजी म्हटलं सांग ना कुठे माझी आई? कोठे गेली माझी आई? मी रडतो धाई धाई ग. येना ग आई मला करमत नाही आई. येना ग आई मला करमत नाही आई. येना ग आई मला करमत नाही. येना ग आई मला करमत माझी आजी रडायला लागली. म्हटलं सांग माझी आई कुठे? सांग. मला झोप येत नाही. मला सगळं विचारतात तुझ्या आईने काय दिलंय खायला? मला आईच नाही, काय सांगू? येना ग आई मला झोप येत नाही आई. येना ग आई मला करमत नाही आई. येना ग आई मला झोप येत नाही. मी सगळ्या आई या ठिकाणी बसलेला आहात. जवळजवळ प्रत्येकीला मुलगी आहेच, बरोबर आहे का नाही? मुलगी आहेच. एक तरी मुलगी जीवनामध्ये असावी. जी मुलगी असली पाहिजे दादा, एक तरी मुलगी असली पाहिजे. कशासाठी असली पाहिजे? बाकीच्या गोष्टी सोडून द्या, पण तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचं मड जर चांगलं दिसावं असं वाटत असेल तर एक मुलगी तुम्हाला पाहिजे. मड 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 चांगलं दिसावं. मड मेल्याच्या नंतर महाराज मड चांगलं दिसण्यासाठी मुलगी पाहिजे. हो, एक मुलगी पाहिजे. कारण मुलं फक्त फोन लावण्यातच व्यस्त असतात. मुलगी मात्र कळाल्यापासून जाळून येईपर्यंत 10 दिवस ढसा ढसा रडणारी फक्त मुलगी असते. मोठ्यानं रडण्याचा आवाज आला, गावातले लोक समजून चालायचे, लेक आली बरं, लेक आली, आता तयारी करावी लागेल. बरोबर बोलतोय मी. एक तरी मुलगी असावी. मुलगी हे सोनं असतं दादा. मुलगी मुलगीच असते. मला असं वाटते की मुलगा हा वंशाचा दिवा जरूर असेल, पण मुलगी सुद्धा वंशाची पणतीच आहे. ती कधी विजू देऊ नका, अजिबात नाही. गर्भामध्ये मुलीला कधी मारू नका. मी आपल्या पाया पडतो. मुलगी मुलगीच असते. मुलगी वाट लावण्याचा प्रसंग प्रत्येकाच्या समोर येत असतो. काही जणींनी मुलीला वाट लावलेलं असेल, तर काही जणीला थोड्याच दिवसामध्ये आपल्या मुलीला वाट लावायचं असेल. तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर घ्या. तुमच्या मुली होत्या ना कालच्या 2 तुमच्या मुली होत्या. सुंदर महादेव पार्वतीचं रूप त्यांनी घेतलं होतं. थोड्याच दिवसामध्ये त्यांना सुद्धा तुम्हाला वाट लावायचं हे लक्षात ठेवा. वाट लावायचं आहे. आणि तुमच्या सुद्धा दिदीला तुम्हाला वाट लावायचं आहे. तुम्हाला सुद्धा वाट लावायचं आहे. तुम्हाला सुद्धा मुलगी आहे ना? मुलगी आहे. मुलीला वाट लावायचं आहे. प्रत्येकाला मुलीला वाट लावावंच लागते दादा. मुलगी एक तरी असली पाहिजे. खूप सुंदर असते मुलीचं जीवन. खरं म्हणजे तो प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतो. लहानपणी आम्ही शाळेत जात होतो. शाळेत जात असताना आमचं सोनीमोहा नावाचं गाव आहे धारूर तालुक्यामध्ये. तिथून त्या ठिकाणी आमच्या फाट्यावर 2 किलोमीटर चालत यावं लागायचं. चालत आलो आम्ही. त्याच वेळेला एक बाप आपल्या मुलीला वाट लावत होता. तेव्हा ती एसटीनं जावं लागायचं. वाट लावत होता. आम्ही शाळेत जाण्यासाठी जागा धरली होती. तेवढ्यात बाप मुलीला वाट लावत होता. मुलानं बापाकडे त्या मुलीनं बापाकडे बघितलं. बापानं मुलीकडे बघितलं आणि कडकडून मिठी मारली. ढोरासारखा रडला बाप, ढोरासारखा. प्रसंग बघून आम्ही लहान होतो तरी पण आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. एसटीतले सगळे लोक सुद्धा रडत होते. कंडक्टर सुद्धा रडत होता. सांगू ड्रायव्हरकडे ज्या वेळेला बघितलं ना, ड्रायव्हर सुद्धा स्टेरिंगवर मुंडकं ठेवून ढसा ढसा रडत होता. मी जवळ जाऊन विचारले, ड्रायव्हर मामा, हा दादा
म्हटलं तुम्ही सुद्धा रडताय? हा महाराज, हा अजून 1.5 महिन्यानं मला सुद्धा माझ्या मुलीला वाटलं जायचंय. एका माणसाला विचारलं होतं की दादा तुम्ही त्या ठिकाणी गावातलं कुणी जरी मेलं तरी तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही, तुम्ही तिथंच असता, पण मुलगी वाटा लावत असताना तुम्ही थांबत नाही. म्हणे हा महाराज मी थांबत नाही. माणूस कुठला जरी मेला तरी सगळं बांधण्यासाठी सगळं करण्यासाठी मीच असतो, पण गावात कोण्या जरी जातीची कुणाची जरी मुलगी वाटा लावायची असली तर मी थांबत नाही. म्हटलं का? कारण दोन्ही मडेच आहे, मुलगी ही मडच आहे आणि मेलेलाही मडच आहे. फक्त फरक एवढाच आहे, जे जे मड असतं वाटं लावायचं ते मडच असतं, फक्त त्या मड्याजवळ सगळे लोक रडत असतात आणि मड सुद्धा रडत असतं. मेलेल्या जवळ सगळे लोक रडत असतात, मड मात्र शांत पडलेलं असतं. लहान असते मुलगी, घ्या तुमच्या मुलीचं चित्र डोळ्यासमोर आणि मस्तपैकी आठवा, बघा कसं वाटतंय. लहान असते मुलगी, तळहातातल्या पुडासारखी सांभाळावी लागते. मुलगी काचेचं भांडं असतं दादा, तळहातातल्या पुडासारखं मुलीला सांभाळायचं, लहानाचं मोठं त्या मुलीला करायचं आणि लहानाचं मोठं करून सांभाळायचं. ही अशी छोटी असते, त्यावेळेला म्हणत असते मग हे आमच्या पप्पाचं घर आहे, हे माझ्या पप्पाचा बंगला आहे, ही गाडी ना माझ्या पप्पाची गाडी आहे, माझ्या पप्पानं गाडी घेतली, हे दुकान माझ्या पप्पाचं आहे, हे घर माझ्या पप्पाचं आहे. मग आमच्या पप्पाने आता नवीन घर बांधलं. हळूहळू हळूहळू मुलगी जशी मोठी होत असते, मुलगी जशी मोठी होत असते ना, मोठी होत असताना घराकडे बोट दाखवत असताना संकोच करत असते. मुलगी म्हणत असते, आता तिला कळत असते हे घर जरी मी माझं म्हणत असले तर हे घर माझं नाही, माझं घर लांब कुठंतरी दुसरीकडं आहे. मी या घरची जरी लेक असले तरी मला कोण्या तरी घरची जाऊन सून बनायचं आहे. कोण्या घरची व्हायचं आहे मला माहीत नाही, पण या घरची मी लाडकी जरूर आहे, पण कोण्या तरी घरची मला सून बनायचं आहे. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. या घरची जरी मी लाडकी असले तरी कोण्या तरी घरची मला सून बनायचं आहे. संकोच करत असते, बोट दाखवत असताना हे माझं घर नाही, हे दुसऱ्याचं घर आहे कुणाचं तरी. ऐका काय सुंदर आहे. सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली, सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली, कडकडी फुलली जयवंती वेल माये, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. लेक लाडकी या घरची, बरोबर आहे ना. लेक लाडकी या घरची, लाडक्या होतात खूप, पण इथली जरी लाडकी लेक असली तरी होणार सून मी, घर सून मी त्या घरची. कोण्या तरी घरची जाऊन सून बनावं लागते, नाव बदलावं लागते, प्रसंग पडला तर आडनाव सुद्धा बदलावं लागते, बापाचं नाव सुद्धा काढून टाकावं लागते. मुलीच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे दादा, फार मोठा त्याग आहे. म्हणून नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. कधी स्त्रीचा अपमान करायचा नसतो. विवेकानंद सांगतात स्त्री जातीकडे भोग्य म्हणून बघू नका, तर स्त्री जातीचा आदर करायला शिका.
आदर केला पाहिजे स्त्री जातीचा. फार आदर करण्याची गरज आहे दादा, कारण ती स्त्री जात होती म्हणून तर महापुरुष जन्माला आले ना. म्हणून स्त्री जातीचा अपमान कधी करू नका. सांगू द्या मला पुढे काय झालं. माऊलीला वाट लावायचा प्रसंग मी आपल्या डोळ्यासमोर मांडतोय. लहान असते मुलगी, छोटी असते, मोठी होते. हळूहळू मोठी झाल्याच्या नंतर बस मुलगी आता लग्नाचं वय मुलीचं होतंय. शिक्षण मुलीचं झालं, लग्नाचं वय मुलीचं आलं. नवरा बायको घरामध्ये चर्चा करत असतात काय बस मुलगी आता वयात आली, लग्न करावं लागेल लेकीचं. ज्या वेळेला बापाच्या ही गोष्ट कानावर पडते, सांगू दादा बाप आहे मुलगी आहे त्यांना विचारा. सांगू एक वाक्य, मुलगी झाली हे कळालं ज्या वेळेला बापाला कळालं ना, त्या वेळेपासूनच बाप मुलीच्या लग्नाची तयारी करत असतो. बरोबर आहे ना ताई? बरोबर. तुम्ही नाही म्हणला तरी हे बरोबरच आहे, कारण तुम्हाला माहीत नाही जगामध्ये बाप नावाचं असं एक पात्र आहे. आपल्या घरामध्ये दुरडीमध्ये भाकरी जर 4 असतील, जेवणारे माणसं जर 5 असतील ना, तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर निघून जाणारं पात्र, त्या पात्राचं नाव बाप आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाप असतो तो. तुमच्यासाठी सुद्धा आठवा, तुमच्यासाठी बापानं किती केलंय. लहानाची मोठी मुलगी झाली, मुलगी मोठी झाल्याच्या नंतर आता लग्नाचा प्रसंग. बाप या घरी त्या घरी घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या दारामध्ये जात असतो. महाराज कोणी दिसले तरी, महाराज आमच्या मुलीला एखादा चांगला मुलगा बघाव, 2 एकर जमीन विकून टाकतो महाराज, माझ्या मुलीचं लग्न मी करीन. सावकाराच्या पाया पडतो तुमचा बाप, बँडवाल्याच्या पाया पडतो बाप, आचार्याच्या पाया पडतो बाप, पाहुण्या रावळ्याच्या पाया पडत असतो. मुलगा बघा एखादा, मुलगा बघितला. सांगू मुलीचं लग्न जमलं. एक वाक्य आता लिहून ठेवा, मुलीचं लग्न जमत नाही म्हणून सगळे घरातले लोक परेशान असतात, बाप सुद्धा परेशान असतो. पण ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना ताई, त्या दिवशी घरातले सगळे लोक आनंदी असतात. पण घरातले 2च माणसं दुःखी असतात. त्या माणसाचं नाव आई आणि बाप आहे. लग्न जमलं की माईला आणि बापाला आनंद होत नाही असं नाही, पण चेहऱ्यावर त्या दिवशी नाराजी असते. ज्या दिवशी लग्न जमलं त्या दिवशी तुमचा बाप पोटभर जेवत सुद्धा नाही, कारण आता थोड्याच दिवसामध्ये तारीख काढली असल्यामुळे आता हे घर खाली होणार आहे. आता मला बॅग भरायची, माझी मुलगी आता हे घर सोडून जाणार आहे ना. त्यावेळेला बापाच्या डोळ्यामध्ये खळाखळा पाणी येत असतं. आई आणि बाप नाराज असतात दादा, खूप नाराज असतात. ऐका गड्या, आठवा चित्र तुमच्या डोळ्यापुढं. लग्नाच्या दिवशी बाप तुमचा दाढी वाढलेली शाल, ती लाल शाल असायची पहिली, वरबाप म्हणायचे त्याला, वरबाप अंगावर टाकलेली. दारात तिथं उभा राहिलेला, दारात उभा राहिलेला बाप तुमचा येणाऱ्याला, या बरं झालं आलात, जेवण जा बरं का, माझ्या मुलीला आशीर्वाद द्या, जेवण करून जा, असं म्हणत असतो बाप. आणि मग लग्नाच्या वेळेला मुलगी स्टेजवर जाऊन उभा राहते. स्टेजवर जाऊन उभा राहिल्याबरोबर त्या ठिकाणी माय एका ठिकाणी तुळशीला पाणी घालत असते. बरोबर सांगतोय ना मी सगळं? तुळशीला पाणी घालत असते. बाप मात्र मंडपच्या खांबाला कुठंतरी धरून एकटा डसा रडत असतो. माय डसा बाप रडत असतो. माय तुळशीला पाणी घालत असते. कळशीतलं पाणी तुळशीत पडत असतं, पण डोळ्यातल्या पाण्यानं सगळी तुळस ओली झाली असते. इकडे बा अंतरपाठ धरला, अक्षदा फेकायला सुरुवात झाली. बापानं उपरनं डोळ्याला लावून डोळे पुसले. किलो आणि तोंडानं बाप लेकीकडे बघत होता. लहानपण आठवत होता, लेकीचं सगळं अंगा खांद्यावर खेळलेले लेक सगळं आठवत होता. आठवा तुम्ही सुद्धा. आणि मग त्या ठिकाणी लग्न लागलं जात आहे. लग्न लागल्याच्या नंतर सगळे लोक म्हणत असतात पंक्तीत भावकीतले, तुमच्या पोटभर जेवा, घ्या अजून बुंदी घ्या पुरी. पण एकच पात्र असं असते, तो बाप त्या ठिकाणी पंक्तीत फिरून म्हणत असतो, पोटभर जेवा बरं, पण लेकरं बघून वाढा. एक वाक्य सांगायचं मला. लग्न प्रसंग चालू आहे, लग्न चालू आहेत भरपूर, सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. एक वाक्य सांगू द्या मला, लिहून ठेवा. कुणाच्याही लग्नाला जा, नवरीला नावं ठेवा, एखाद्या वेळेला नवरदेवाला नावं ठेवा, मंडपला नावं ठेवा, पण लग्नामध्ये त्या जेवणाला कधी नावं ठेवायचे नाहीत. कारण ते कसं जरी असलं तरी त्या जेवणासाठी त्या पोरीच्या बापानं कुणाच्या तरी घरी साल धरलेलं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा.
अन्नाला नाव कधी ठेवायचं नाही, मुलीने लिहून ठेवा. ताई सांगू द्या मला, पुढे जेवण होत आहे, इकडं बस फोटो चालू असतात, इकडं साडं भरायच्या वेळेला बोलवलं जाते, चला नवरीचे मामा मामी, नवरीचे मायबाप आणि बाप 4 दिवसापासून झोपलेला नाही, दाढी वाढलेली, सुकलेला चेहरा, बाप तिथं येतोय. काय देवा, देव बाप्पा काय, मुलीचं कन्यादान करायचं. कन्यादान म्हटलं की बापानं मान फिरवली आणि मान फिरवून ढसा रडला. बाप तुमचा माहीत नाही तुम्हाला, तुम्ही बस तुमच्याच राड्यामध्ये होतात आणि थरथर हात कापत होता. असा हात ब्राह्मणानं मुलीचा हात हातात दिला आणि सांगितलं, म्हणा आजवर होती आमची, आता झाली तुमची. थरथर त्या हातानं डोळ्यात पाणी येऊन बापानं तुमचा हात त्या 25 वर्षाच्या पोराच्या हातात दिला. सांगितलं, जावाई बापू आजवर होती आमची, आता झाली तुमची. सांभाळा लेकीला, लेक नाही हो माझं सोनं, लेक नाही हो काळजाचा तुकडा आहे, हो काळजाचा तुकडा. सांभाळा माझ्या लेकीला, काटा जर तिच्या पायाआडा मोडला तर पाणी माझ्या डोळ्याला येणार आहे. जावाई बापू 25 वर्षाच्या लेकराच्या 50 वर्षाचा बाप डोकं टेकून पाया पडला. जावाई बापू मी तुमच्या पाया पडतो, माझ्या मुलीला सांभाळा, हो माझ्या मुलीला सांभाळा. बाप पाया पडला. आता त्या ठिकाणी मुलीला वाट लावण्याचा प्रसंग डोळ्यासमोर येतोय आणि ते त्या ठिकाणी गाणं वाजलं जातंय. गल्लीतले जुन्या काळामध्ये ते पिपाणीवाले होते आणि त्या गाण्याचा आवाज आता कानावर पडला. गल्लीतले सगळे लोक आता त्या ठिकाणी गोळा होतात. कोणतं होतं ते गाणं माहिती आहे तुम्हाला? आठवा तुमचा प्रसंग, तुम्ही त्यावेळेला नांदायला चालली पार्वती सुद्धा बहीण निघा. आठवा तुमचा प्रसंग हाच टाईम असेल, वाट लावायचा हाच दिवस तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला अशी साडी घालून लावायचंय. माहेरची साडी असते मुलीसाठी. आठवलं तुमचा प्रसंग? बहीण निघाली आठवा सासरला, भावाशी लाडली नेसली माहेरची साडी. निघाली मुलगी. ऐका ना, आता ती ब्राह्मणानं गाठ बांधली. आठवा तुमचं सगळं आठवायचं तुम्हाला. ब्राह्मणानं गाठ बांधली. गाठ बांधल्याच्या नंतर बोलू नका शिवाखाली, शांत ऐका. ब्राह्मणानं गाठ बांधली, निघाले. आता नवरा नवरी पहिल्यांदा उठल्याबरोबर जुन्या माणसाच्या पाया पडायचं. नवरी पहिल्यांदा आजीच्या पाया पडते. आजीनं असा तोंडावून हात फिरवला. मटामट 2 मुके घेतले. हाताला गट पडलेले होते ना काम करून, टोचला हात. पण म्हातारीनं 2 मुके घेतले. म्हाताऱ्याच्या जवळ गेली, आजोबाच्या पाया पडली. आबा येते मी बरं, आबा आजोबा जाते मी म्हटल्याबरोबर म्हाताऱ्यानं डोळ्यातून पाणी आणलं. बनियलच्या खिशात हात घातला. 10 रुपयाची नोट काढली, मुलीच्या हातात दिली. मुलीनं मिठी मारली, कडकडून मिठी मारली. आबा आबा तुम्ही होतात म्हणून तर मी जगले ना. खरं सांगू, आजोबाच्या जीवनात सर्वात पहिला जर सर्वात शेवटचा जर मित्र कोण असेल तर आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो. आणि नातवाचा सगळ्यात पहिला मित्र जर कोण असतो तो त्याचं नाव आजोबा असतं. हे लक्षात ठेवा. आजोबा असतात. आबा आबा तुम्ही होतात म्हणून तो प्रपंच झाला. मला माहिती आहे आपली बाई खूप त्रास देत होती, तुम्हाला त्रास देत होती. अरे आबा तुम्ही काही बोलला नाही. आबा आशीर्वाद राहू द्या, आबा आशीर्वाद राहू द्या. म्हाताऱ्यानं डोळ्यातून पाणी आणलं. मुलगी तिथून उठली. आता मुलगी सगळ्या मैत्रिणी गोळा झाल्या. मैत्रिणीच्या गळ्यामध्ये मिठी मारते.
चालले बघ, चालले मी निघाले बघ. नंतर पुढचा प्रसंग, भाऊ दिसतो, भावाच्या गळ्यामध्ये कडकडून मुलगी मिठी मारते, सांगत असते दादा मग तुला माझी शपथ आहे, मी तुझ्या पाया पडते दादा. दादा लवकर ये जा रे घरी, लवकर येत जा दादा, घरी लवकर येत जा. आपल्या बाबाला संध्याकाळी दिसत नाही ना, मग लवकर येत जा घरी, आजपासून जास्त फिरायचं नाही. बापाच्या गळ्यात मिठी मारते, त्यावेळेला भावाच्या गळ्यात मिठी मारते. तिथून पुढे आता मंडपच्या खांबापाशी बाप उभा असतो. बाप जवळ नसतो, बाप लांब कुठंतरी उभा असतो. बापाच्या जवळ मुलगी धावत धावत जाते, पाया पडण्यासाठी खाली वागताच कधी उपरण्याची गाठ सुटते आणि मुलगी आता बापाच्या गळ्यात मिठी मारून ढोरासारखी रडते, ढोरासारखी. बाबा बाबा तुम्ही जर नसतात आज हे घर नसतं बाबा. खरं सांगू, माईच्या गळ्यामध्ये मिठी मारून मुलगी रडत असते, म्हणत असते आई तुला माझी शपथ आहे, माझ्या बापा बरोबर आजपासून भांडण करायचं नाही साई. आजपर्यंत भांडणं झाले तर मिटवण्यासाठी मी होते, आता कोण आहे सांगू द्या. नवरा बायकोचे जर भांडणं झाले आणि बाप नवरा जर तुमचा बिगर जेवता झोपला ना, खरं सांगतो 10 वाजता मुलगी आईला विचारत असते मम्मी पप्पा जेवले का ग? नाही. स्वतः खिचडी बनवते, ताट घेते, बापाच्या रूम मध्ये जाते, ओढणीनं बापाचं तोंड पुसते आणि म्हणते बाबा तुम्हाला या लेकीची शपथ आहे, 2 घास खा. आणि मुलगी बापाला जीव घालते. आई आता मी गेल्याच्या नंतर तुमचे भांडणं कोण मिटवणार आहे? आई माझ्या बापाला भांडू नको ग, माझा बाप खूप कष्ट करतो आई, खूप कष्ट करतो. आणि मग बापाच्या गळ्यात मिठी मारून रडत असते, म्हणत असते की बाबा बाबा तुम्ही होतात म्हणून घर होतं, बाबा तुम्ही नसल्यावर कसा प्रपंच झाला असता. कडकडून मिठी मारते, ढोरासारखा रडत असतो. माय मेली तर रडला नाही बाप तुमचा, माय मेली तर, बाप मेला तर रडला नाही, कारण माझ्या मागं बहिणी आहेत. पण मुलगी वाट लावत असताना दगडासारखं काळीज असणारा बाप सुद्धा ढोरासारखा रडत असतो. बघा तुम्ही आता सध्या लग्न चालू आहेत, लग्नाला गेल्याच्या नंतर ढोरासारखा बाप रडत असतो. हाताला धरतो मुलीच्या बाप, वडणीनं डोळे पुसतो बाप, गळ्याला लावतो बाप लेकीला, हाताला धरतो माझी चिमणी, माझी ताई, माझा वाघ, माझी दीदी, माझं पिल्लू, काय नाव देवा तेवढे कमीत लेकीला हाताला धरतो. फुलानं सजवलेली गाडी, गाडीच्या जवळ बाप मुलीला घेऊन जातो आणि गाडीचा दरवाजा उघडून बाप मुलीला गाडीमध्ये बसवतो. मुलगी वळून बघते, बाप पुन्हा बघतोय, वळून बघते, बाप पुन्हा बघतोय. आणि मग बाप असा हात करतोय आणि म्हणतोय जा बाई जा, जा फुल्या घरी तू, जा फुल्या घरी तू, झाला रे सुखाने ताटून घडे, ताटून घडे तू. पर्वतराज आणि मैना माता पार्वतीला वाट लावताना ढसा ढसा रडताय तुळशीदासजी रामायणामध्ये. त्याचा आजोबा तुमचा बाप रडत असतो. बाप असल्याच्या नंतर मजा काही वेगळीच असते. बऱ्याच जणीली बाप आहे, काही जणीली बाप नसेल. बापाची आठवण खूप येते ना, खूप येते ना. बाप नसल्यावर आठवण येत असते, माय नसल्यावर माईची आठवण येत असते. माईशिवाय आणि बापाशिवाय माहेरात आपलं असतं तरी कोण सांगणार. खरं सांगू, इथंच लग्न होतं माझं सुद्धा, इथं तलवाड्याला राजापूर फाट्यावर लग्नाला सगळे लोक आले होते. खूप लहानपणी लग्न झालं माझं, भाकरी घालायलाच कोणी नव्हतं. खूप लहानपणी 100 महाराज आले होते, सगळे उभे होते. लग्नामध्ये प्रत्येक लग्नात नवरी रडत असते, आमच्या लग्नात नवरदेव रडत होते. सगळे बघितले लोक, 1000 लोक बसले, 100 महाराज बसले होते. असं मंडपमध्ये स्टेजवर जाऊन उभा राहिलो, बघितलं शालू घातलेली, हिरवी साडी घातलेली. त्या लग्नामध्ये वरमाई दिसत होती आणि त्या लग्नामध्ये वरबाप सुद्धा होता.
फार कठीण असतो तो प्रसंग. ज्याला माय नाही त्याला विचारा माईची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. सांगेन मी, बरेच लोक माईचा फोन सुद्धा घेत नाहीत, बापाचा फोन सुद्धा उचलत नाहीत. मला विचारा माईची किंमत, मी सांगतो. बापाची किंमत मी सांगतो. बस. मुलीचं सुद्धा बापावर तसंच, बापाचं सुद्धा मुलीवर तसंच प्रेम असतं. आशीर्वाद देतो आणि काय म्हणतोय बाप. खरं म्हणजे आता तर कथा सुरू झाली खरी, असं वाटतंय कथा बंद व्हावी, वाटतं कथा बंद व्हावी. आता तर कथेमध्ये मन रमलंय. असं वाटतंय सगळ्यांच्या मनातलं एक वाक्य सांगतो. सगळ्याच्या मनात वाक्य आहे. मनात प्रत्येकीला वाटतंय की आपण नानीला जाऊन सांगावं, नानी अजून 2-4 दिवस वाढवा नको दिसे. खरं म्हणजे आता सुरू झाली कथा. फार सुंदर प्रसंग आहे दादा, एक 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 प्रसंग. आणि बाकीच्या महाराजापेक्षा माझे सांगण्याचे भाव वेगळे आहेत, कारण हे सगळं मी भोगलेलं असल्यामुळं मला माहिती आहे. बाकीचे महाराज फक्त सांगू शकतात, ते पाठ केलेलं वाचलेलं. मी सांगू शकतो ते अनुभवलेलं. हे सगळं अनुभवलंय मी. माय नसल्यावर काय दुःख होते मला माहिती आहे. 5 वर्षाचा होतो माझी माय मेली त्यावेळेला. 5 वर्षाचा असा दिवस जात नाही. माय मेल्यावर काय दुःख असतं. 7 वर्षाचा होतो बाप मेला तेव्हा 7 वर्षाचा. हे सगळे प्रसंग मी भोगले आहेत म्हणून मला माहिती आहे. माय मायच असते, बाप बापच असतो. लग्नामध्ये माय असणं ही फार मोठी गोष्ट आहे. बाप लग्नात नव्हता ही फार दुःखाची गोष्ट वाटत होती. असतं माईचं दुःख फार विचित्र असतं. लहानपणात माय मेली आणि माय गेल्याच्या नंतर शाळेत जायचो 2री 3रीला. आणि शाळेत जात असताना शाळेतले विद्यार्थी होते ना असे छोटे छोटे, म्हणायचे, लेकरं बोलायचे, आज माझ्या आईनं मला दिरडे दिले, माझ्या आईनं मला भुजी दिले, माझ्या आईजवळ मी रात्री झोपलो होतो, माझ्या आईजवळ मी बसलो होतो, माझ्या आईनं असं केलं, माझ्या आईनं तसं केलं, असं सांगत होते. त्यावेळेला ताई मी पडत एके दिवशी माझ्या आजीकडे गेलो. म्हटलं बाई, आम्ही बाई म्हणतो, बाई माझी माय कुठे आहे? माझी आजी ढोरासारखी रडली. सांगू, माझी आजी अजून नवं लुगडं घालत नाही. माझा लेक मेला, माझी सून मेली ना, मी नवीन कपडे घालून फिरू शकत नाही. ही संस्कृती होती आपली. पळत गेलो. आई म्हटलं, बाई कुठे आहे माझी आई? आई कुठे आहे? सांग ना आई कुठे? मला सुद्धा आईजवळ झोपायचंय ग. सांग ना आई. आजी म्हटलं सांग ना कुठे आहे माझी आई? कोठे गेली माझी आई? मी रडतो धाई धाई ग. येना ग आई मला करमत नाही. आई येना ग आई मला करमत नाही. आई येना ग आई मला करमत नाही. येना ग आई मला करमत माझी आजी रडायला लागली. म्हटलं सांग ना माझी आई कुठे? सांग. मला झोप येत नाही ग. मला सगळं विचारतात तुझ्या आईनं काय दिलंय खायला. मला आईच नाही.
माझ्या माई बघितल्यात मी 2:30 वाजेपर्यंत डोळे उघडे ठेवून लेकरासाठी जागे असतात। वाईट हे आहे की तेच लेकरं पुन्हा आपल्याला घराच्या बाहेर काढतात हो। तर हाताचा पाळणा करून हातातच घेतला असतं लेकराला, डोळे उघडे ठेवून तर हाताचा पाळणा केला आणि नेत्र दीपाचा दिवा लाविला। आई आई असते काय असते आम्ही हे सगळं बोलले, हे सगळे माणसं सोबत असतात, हे सगळे सोबतच आहे। हे ज्यावेळेला सोबत असतात रोज कथेला कीर्तनाला, त्यावेळेला 12-12, 1-1 वाजता यांना यांच्या माईचा फोन येतो, बाबू जेवलास, बाबू झोपला, गाडी व्यवस्थित चालव, असे फोन येतात ना। आई मी इमानदारीने सांगतो 12च्या पुढं काळजी करणारा फोन मला कोणाचा कधी आलाच नाही। मी एकटा रडत असतो, एकटा। इथं आमची आई अक्का बसल्या, महाराजांची आई आहेत, साखरे महाराजांची आई आहेत आमच्या अक्का। आमच्या अक्काला विचारा, साखरे महाराज रात्रभर प्रवास करत असतात ना, त्यावेळेला घरातले सगळे लोक झोपलेले असतात, पण 2-2 वाजता फक्त फोन येणारी फक्त ही अक्का असते की जेवलाच करायला। आई आई असते। यस सर, बस बस। आमचे चाटे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे, ज्यांनी 2 वर्ष या ठिकाणी शिवपुराणाची कथा आपली गजानन महाराजांच्या तिथं ठेवली आणि म्हणून तर गेवराईची माझी ओळख झाली। म्हणून सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो। ही नाग आई मला झोप येत नाही, ही नाग आई मला झोप येत नाही। आली ना आईची आठवण? आईची आठवण आली ना सगळ्यांना? आईची आठवण येत असते, मला सुद्धा माझ्या माईची आठवण आली। माया असतेच ती। मैना माता आणि पर्वतराज तुळशीदासजी रामायणात त्याचा उल्लेख करतात की डसा डसा रडतायत, येत असते आठवण। 50 रुपयाची चप्पल सुद्धा नव्हती घालायला मला, 50 रुपयाची चप्पल सुद्धा नव्हती। पाहुणे रावळे तर सर फार विचित्र होते। पाहुणे रावळे सांगू एक वाक्य, हे पाहुणे रावळे म्हणजे काय खरं सांगतो तुम्हाला, हे आपली परिस्थिती चांगली असेल तरच आपल्या जवळ उभा राहतात, नाही तर नाही। 5-6 मावशा होत्या आहेत मला अजून सुद्धा, किती आहेत माहीत नाही, मी कधी गेलोच नाही। 6 मावशा आहेत म्हणे, बस चांगल्या होत्या, चांगल्या घरच्या आहेत। मी लहान असताना असे मी दिसलो तरी त्या रस्ता बदलून जायच्या, कारण याला 10 रुपये द्यावं लागतील ना, हातात पैसे द्यावं लागतील, रस्ता बदलून जात होत्या। खरं सांगतो, माझा तुम्हाला वाईट वाटेल सर, त्या रस्ता बदलून जात होत्या, मी त्याच रस्त्यानं जातो पण काच सुद्धा खाली करत नाही। एक सांगू, प्रत्येकाची वेळ येत असते, प्रत्येकाची। आज आमची वाईट वेळ असेल, पण वाईट वेळ कधी ना कधी निघून जात असते, पण वाईट वेळेला बदललेली माणसं आयुष्यभर लक्षात राहत असतात। म्हणून कुणाच्या वाईट वेळेमध्ये बदलू नका, आणि वाईट वेळ आली म्हणून त्याला तुम्ही त्रास देऊ नका। एकेकाळचे आपल्या जवळचेच मित्र असतात सर, पण आपली वेळ जेव्हा खराब येते ना, नावं ठेवणारे सुद्धा तेच असतात।
वेळ बदलेल दादा, वेळ बदलेल, पण वेळेला बदललेली माणसं लक्षात राहत असतात. चप्पल नव्हती मला घालायला 50 रुपयाची सुद्धा, आज 50 लाखाची गाडी आहे. पण कधी कधी घराच्या बाहेर निघलो, वर राहतो, खाली निघालो, यांनी बघितलंय सगळं. सर घरामध्ये मोठा नाना फोटो लावला माईबापाचा, आणि मग माईबापाचा फोटो लावला. हे सगळे पुढे येऊन गाडीत बसले की मी मागून येतो. येत असताना पाया पडतो, फोटो का हात जोडतो. त्यावेळेला नक्की रोज डोळ्यात पण येतं, माय चप्पल नव्हती घालायला 50 रुपयाची, पण माय 50 लाखाची गाडी तुझ्या लेखाला आज बसायला, पण माय हे बघायला तू नाहीस. मला माझ्या माईच्या पुढं कथा करता आली नाही, माझ्या माईच्या पुढं कीर्तन करता आलं नाही. माझ्या माईची इच्छा होती मी रामायण केलं पाहिजे, म्हणून मी रामायण. सांगू द्या मला, मुलीला वाट लावलं जातंय. मैना माता आणि पर्वतराज त्या ठिकाणी पार्वतीला वाट लावतायत. पार्वतीला वाट लावल्याच्या नंतर पुढचा प्रसंग फार सुंदर आहे. कथा कमी दिवसाची असल्यामुळे सगळं सांगायचंय. वाट लावलं जाते आणि नंतर शिव आणि पार्वती आता कैलासावर येत आहेत. आणि कैलासावर आल्याच्या नंतर त्याच वेळेला तारकासूर नावाचा जो राक्षस आहे, त्या तारकासूर नावाच्या राक्षस अतिशय मातलेला असतो. मैना माता आणि पर्वतराज वाट लावून गेल्याच्या नंतर शिव आणि पार्वतीला त्या ठिकाणी पहिला मुलगा होतोय. त्या मुलाचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवण्यात आलं आणि कार्तिक स्वामीनं तारकासुराचा वध केला. दुसरा मुलगा झाला, त्या मुलाचं नाव गणेश, गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचा जन्म, कार्तिक स्वामीचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर हे सगळा प्रपंच आनंदानं चालायला लागला. तुलसीदासजी त्याचं सुद्धा वर्णन रामायणामध्ये करतायत आणि आता तुलसीदासजी थोडीशी कथा बदल करतायत आणि तुलसीदासजी कथा बदल करून सांगतायत की आता इकडं काय झालं तर इकडं आता त्या ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. प्रपंच सुद्धा सुखानं चालायला लागला बघा माझ्याकडं. आणि प्रपंच सुखानं चालत असताना आता पुढचा प्रसंग माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग आता शिव पार्वती कैलासावर जात आहेत आणि कैलासावर गेल्याच्या नंतर आता सन्मुख आसन, समोर आसन दिलं होतं सतीला, पण आता त्या ठिकाणी वाम भागी डाव्या हाताला पार्वतीला बसवलं गेलं. ऐका, डाव्या हाताला पार्वतीला बसवलं. पार्वतीला आनंद झाला. डाव्या हाताला आपली जागा आहे, त्यार्थी आपल्यासोबत पत्नी म्हणून माझा स्वीकार यांनी केलाय. आणि डाव्या हाताला बसून आता शिव पार्वतीचा संवाद सुरू होतोय. रामायण खरं इथून सुरू होतंय, रामायण इथून सुरू होतंय. आज ही परीक्षा होती की ज्याला रामायण ऐकायचंय त्याला शिवकथेविषयी आदर जर असेल तरच तो रामकथेचा यथार्थ श्रोता होऊ शकतो. म्हणून तुलसीदासजींनी शिवकथा सांगितली. पुढचा प्रसंग. आणि आता प्रभूजी त्या ठिकाणी समोर आहेत आणि आता पार्वतीला मागचा जन्म आठवतोय. माझ्याकडे लक्ष द्या, एक वाक्य सांगू द्या. आता एक आहेत नाणीच्या मागे सगळे फोन आहेत म्हणून सोडून द्या, आणि मोबाईल एवढं विचित्र काहीच नाही बघा. एक वाक्य नेहमी सांगतो मी, जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते हैं. बरोबर आहे ना. जेवढा अंगठा मोबाईलवर चालतो तेवढा माळीवर चालला तर देव भेटेल की हो, देव भेटेल ना. पण थोडंसं त्याच्याकडे 2 तास तरी त्याच्याकडे थोडंसं बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे, मला असं वाटतंय. ऐका आता लक्ष देऊन. आणि मग आता पार्वती मातेला मागचा जन्म आठवतोय. मागचा जन्म सतीचा होता आणि त्यावेळेला आम्ही अगस्तीच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्याकरता गेलो होतो. आणि कथा ऐकण्याकरता अगस्तीच्या आश्रमात गेल्याच्या नंतर अगस्ती ऋषी कथा सांगत होते. पार्वती सती काय झाली होती, झोप घेत होती. सती झोपली होती. सती झोपल्याच्या नंतर इकडे बघा, सती झोपली होती आणि मग सतीला मागचा जन्म आठवला. पार्वती म्हणते की त्यावेळेला अरे बोलू नका, ते जार तिकडे ठेवून द्या, तिकडे पाण्याचं इथं नसतंय, तिथे सारखा विक्षेप होतोय ना, सारखा विक्षेप होतोय. कोणीतरी येतंय जातंय असं मध्ये मध्ये बरं नाही दिसत. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बघा इकडे लक्ष द्या. आणि मग आता आठवलं जातंय आणि मागचा प्रसंग आठवल्याच्या नंतर पार्वती म्हणते की प्रभू मागच्या वेळेला माझ्याकडून चूक झाली, रामाविषयी मी शंका निर्माण केली, संशय घेतला. संशय हा फार घातक आहे. ज्ञानोबराय म्हणतात संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वागूर प्राणिया जैशी. संशय हा घराचं वाटोळं करत असतो. म्हणून बस मला असं वाटतंय की डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4
बोटाचा अंतर असतो, म्हणून बस जास्त कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसानं डोळ्यावर विश्वास ठेवणं ही गोष्ट गरजेची आहे. संशयामुळे बरेच घरं त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलेत. फार त्रासदायक असतो हा संशय घेतला म्हणून मी कथा ऐकली नव्हती. आता मी त्या ठिकाणी प्रभूविषयी श्रद्धा आहे. मला राम प्रभूची कथा तुम्ही सांगा. पार्वती मातेचा प्रश्न आहे आणि पार्वती मातेला शिवजी आता कथा सांगायला सुरुवात करतायत. शिवजीचा पार्वतीचा पहिला प्रश्न आहे. पार्वती म्हणते की मला एक सांगा, तुमचे प्रभू अवतार धारण करतायत, तुमचे प्रभू या पृथ्वी तलावर जन्माला कशासाठी येत आहेत? त्या जन्माची अनेक कारण सांगितले, मुख्य 5 सांगितले. त्यातलं पहिलं कारण तुळशीदासजी वर्णन करतात. पार्वती ज्या वेळेला धर्मावर संकट येईल त्या वेळेला प्रभू अवतार घेत असतात. जब जब हो हे पहिलं कारण सांगितलं जाते. जब जब हुई धर्म की हानि पाड़हि असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा. ज्या वेळेला पार्वती धर्मावर संकट येतं त्या वेळेला प्रभू अवतार घेत असतात. हे पहिलं कारण आहे. ऐका, फार सुंदर आहे. त्यावेळेला पार्वतीचा चाटेसर दुसरा प्रश्न असा होता की तुमचे प्रभू अवताराला येण्याचं पहिलं कारण धर्मावर संकट आलं तेव्हा पार्वती म्हणते की प्रभू मग धर्म संकटात आहे हे ओळखायचं कशावरून? त्यावेळेला शिवजी सांगतात, ज्या देशातली गाय संकटात आहे, ज्या देशातला साधू संकटात आहे, ज्या देशामध्ये त्या ठिकाणी धर्म विचारून गोड्या घातल्या जातात, समजून चालायचं की या देशातले धर्मावर फार मोठी संकट आलेलं आहे, धर्मावर फार मोठी हानी झालेली, धर्म संकटात आहे, धर्म संकटात आहे. बरोबर आहे ना? धर्म संकटात आहे. आज एकादशी असून सुद्धा जर भाकरी खाल्लेल्या असतील तर समजून चालायचं की धर्म संकटात आहे, धर्म संकटात आहे. येणारा काळ मात्र विचित्र आहे. लक्षात ठेवा, आपणच आपल्या धर्माचं पालन करणार नाही तर कोण करणार आहे सांगा? आपण गाय या देशातली सुरक्षित नाही, या देशातला साधू सुद्धा सुरक्षित नाही. या देशामध्ये 2-3 वर्ष होऊन गेलं, या देशामध्ये साधूला सुद्धा गोळ्या घालून मारून टाकलं जाते, या देशामध्ये गाईला सुद्धा त्या ठिकाणी मारलं जातंय. समजून चालायचं या देशातला धर्म संकटात आहे, धर्मावर हानी आलेली आहे. आणि धर्म ज्या वेळेला संकटात आहे त्यावेळेला माझे प्रभू अवतार घेत असतात. त्या ठिकाणी वर्णन करतायत गीतेमध्ये, भगवान सुद्धा वर्णन करून गेले की बस कधी भगवान अवतीर्ण होतात तर जब जब होई धर्म की हानी, धर्मावर संकट आलं समजून चालायचं की देव अवतार कार्य घेणार आहे. तुम्ही म्हणाल की महाराज आता एवढा त्रास चालू आहे. हा आहे की मग भागवतात त्याचा उल्लेख आहे. भगवान कल्की रूपाने अवतार धारण करणार आहे, त्यांनी हे जग एक दिवस खालीवरी करून टाकणार आहे, सगळं असा उल्लेख आहे भागवतामध्ये. सर हे सगळं पालतं होणार आहे, एक दिवस कधी होणार आहे माहित नाही पण होणार आहे, हे लक्षात ठेवा. काळजी करू नका, अजून 3 दिवस होणार नाही. तुम्ही उद्या 100 घेऊन या माझ्या पाया पडायला, अजिबात काही काळजी करू नका. नाही होणार, घाबरून गेल्या तुम्ही, अजिबात नाही. लक्ष द्या इकडं माझ्याकडं. आणि मग धर्मावर संकट आलं प्रभू अवतार येत असतात. धर्म आपण सांभाळला पाहिजे दादा, आपण धर्माचे सांभाळ केला पाहिजे. कशाला म्हणतात धर्म, कशाला म्हणतात माणुसकी? सांगू द्या मला. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याला संकटामध्ये जे मदत करत असतात, चांगल्या कार्याला जे मदत करत असतात ना
खरं म्हणजे तो धर्म कार्यच आहे, धर्म कार्यच आहे. सर आता छोट्या स्वरूपात यांनी घरगुती का होईना नानींनी ह्या कथेचं नानांनी आयोजन केलंय. मला वाटतं माणसं कमी जास्त असली तरी चालतील, पण धर्माचा प्रचारच आहे, धर्माचा प्रचारच आहे, धर्माचा प्रचार करतोय. चाटे सर आपले सप्ताह करतायत बाबाच्या पुण्यतिथीला, भाऊच्या पुण्यतिथीला, आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. मला असं वाटतंय तो धर्माचा प्रचारच आहे, धर्माचा प्रचारच आहे. धोतर घालून कपाळाला गंध लावून जर एखादा मुलगा येत असेल तर तो सुद्धा धर्माचा प्रचारच आहे. आणि धर्म प्रचार आपणच केला पाहिजे. कोण करणार आहे, कोण करणार आहे? आपल्या धर्माचा आपण केला पाहिजे. धर्माला कधी विसरायचं नाही दादा, सांगून ठेवतो. काही बदलायची वेळ आली तरी धर्म कधी बदलायचा नाही. हां, धर्म बदलायचा नाही. माझ्या शंभू राजाच्या जीवनामधलं प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येईन. बघितला एक छावा आपण सगळ्यांनी. शंभू राजाच्या जीवनामध्ये काय त्रास झाला शंभू राजांना. माझ्या शंभू राजांना एवढा त्रास दिला, त्या औरंगजेबानं त्या ठिकाणी शंभू राजेला बांधलं होतं. बांधून सांगितलं होतं की ह्या आमच्या धर्मामध्ये प्रवेश कर, तुला जीवदान देतो. सांगितलं होतं अरे जीव गेला तरी हरकत नाही, पण मी माझा धर्म कधी बदलणार नाही. शंभू महाराज होते शंभू राजे म्हणून तर ही कथा होते. शंभू राजांनी धर्म कधी बदलला नाही. सांगू द्या मला, छत्रपती शिवाजी महाराज लढले ते युक्तीनं लढले, आणि शंभू राजे लढले ते फक्त आणि फक्त शक्तीनं लढले. सांगू द्या, शंभू राजेंचा घात सुद्धा झालाच नसता. हे संकट सुद्धा आपल्यावर आले नसते सर, सध्याचे आले नसते. का संकट आलेत माहिती का? हे आपल्यावर शंभू राजे ज्या वेळेला औरंगजेबानं पकडले त्यावेळेला आपलेच आणि नात्यातलेच लोक गद्दार झाले होते ना, त्यामुळं आपल्यावर ही वेळ आली. म्हणून लोकांपासून सावध राहण्यापेक्षा जरा जवळच्या पासून सावध राहिलं पाहिजे. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, असंच म्हटलंय महाराजांनी. असावे जिल्ह्यात, असंच का कसं नाही ना, असावे तालुक्यात. हे बरोबर आहे विशाल दादा. आता निंदकाचे घर असावे नाही, रघुनंदन महाराज नाही म्हणतायत. निंदकाचे घर असावे गावात. अक्षय आता हे बरोबर आहे रे. आता हे नाही म्हणजे मी चुकीच आहे. नाही, मी बरोबरच आहे. निंदकाचे घर असावे गल्लीत. आता जमलं, आता जमलंय, आता ओनली आता जमलंय. नाही जमलं, नाही जमलं सर, जमलं नाही जमलं. मग निंदकाचे घर असावे गल्लीत. नाही जमलं ताई, नाही. मग निंदकाचे घर असावे शेजारी. मला असं वाटतंय ते शेजारीच असते. कळलं असेल तर बघा. निंदकाचे घर असावे शेजारी, आणि ते सुद्धा बऱ्याचदा शेजारीच असते. शेजारी असते म्हणजे शेजारणीकडे बघू नका, शेजारी असते म्हणजे त्रास देणारे जवळच असतात. नाहीतरी आपली कोणती नस दाबल्याच्या नंतर आपलं दुखतंय हे बाहेरच्याला माहीत नसतं, हे जवळच्याला माहीत असतं. यांचं कोणतं बटन दाबल्यावर यांना जास्त दुःख होतंय तेच बटन दाबत असतात. असू द्या, मला सांगू द्या, मला जायचंय पुढे. आणि धर्म आपण सांभाळला पाहिजे. सांगू एक प्रसंग सांगतो. धर्म कसा सांभाळला पाहिजे, असा धर्म सांभाळला पाहिजे. काय झालं, बस गरीब माणूस होता, रामभाऊ नावाचा गरीब माणूस होता. आणि गरीब माणूस असल्याच्या नंतर मुलीचं लग्न जमलं होतं. मुलीचं लग्न जमलं होतं. पाटील त्या ठिकाणी महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चालले होते. महालक्ष्मीच्या दर्शनाला पाटील चालले होते. रामभाऊ पाटलाच्या जवळ आला. पाटलाने कुलूप लावलं होतं. गाडी स्टार्ट केली होती. गाडीत ड्रायव्हर बसला होता. सगळे माणसं बसले होते. 1 लाख रुपये घेतले होते. आणि संपल्याशिवाय पाटील माघारी येणारच नव्हते. तेवढ्यामध्ये रामभाऊ आला. गाडीजवळ उभा राहिला, हात जोडले. रामभाऊ म्हणतोय पाटील खरं म्हणजे तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील, पण पाटील माझ्या मुलीचं लग्न आहे पाटील. 10,000 रुपयाची गरज आहे. मरताना देवाचं नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील. माझ्याकडे नका बघू, माझ्या लेकीकडे बघा पाटील. गरिबी असते ना बड्या, तुम्ही सगळ्या श्रीमंताच्या बायका आहेत ताई, त्यामुळे तुम्हाला माहीत नाही सगळी गरिबी तुम्ही मला विचारा, मी सांगतो. गरिबी तुम्ही या वाजवणाऱ्यांना विचारा, सांगतो. विशालदादा आमचे विशालदादा इंगळे अकोले, विदर्भात अकोले ना. ते 2 लेकरं आहेत, पत्नी आहे, आई आहे म्हातारी. सगळं सोडून 15 दिवस 10-15 हजार रुपयासाठीच राहावं लागतंय. सांगू सर ही गरिबी आहे. 2 वर्ष झालं आमच्या विशालदादाच्या घराचं बांधकाम चालू आहे. कथा झाली की लोखंड आणायचं, दुसरी कथा झाली विटा टाकायच्या.